2025-26 चालू घडामोडी तसेच महत्त्वाचे पुरस्कार यांच्यावरील प्रश्नसंच बघणार आहोत। हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत। हे 25 प्रश्न जर तुम्ही पाठांतर करून ठेवले तर येणारी कोणतीही परीक्षा असो तुमचे 2 मार्क हे पक्के असणार आहेत। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला भेटतील आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूया, T20 वर्ल्ड कप 2024 संदर्भात बक्षीस रकमेच्या वितरणाची घोषणा कोणत्या संस्थेने केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी ICC। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, 2025चा नोबेल शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आला? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी मारिया मचाडो। ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे। 2025चा नोबेल शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर मारिया मचाडो यांना देण्यात आलेला आहे। ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, नोव्हेंबर 2025 मध्ये इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी मिशेल बॅचलेट। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, 74वा मिस युनिव्हर्स 2025 किताब कोणी जिंकला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी फातिमा बोस। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट राज्य श्रेणीत प्रथम पारितोषिक कोणी जिंकले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र। ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, सप्टेंबर 2025 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी मोहनलाल। सप्टेंबर 2025 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी मोहनलाल। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, प्रतिष्ठित रेमन मॅग्सेसे पुरस्कार 2025 जिंकणारी पहिली भारतीय संस्था कोणती बनली आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी एज्युकेट गर्ल्स। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, मिस युनिव्हर्स इंडिया 2025 हा किताब कोणी जिंकला? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी मनिका विश्वकर्मा। मिस युनिव्हर्स इंडिया 2025 हा किताब कोणी जिंकला? तर मनिका विश्वकर्मा यांनी जिंकलेला आहे। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, 2024 मध्ये किती व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 131। 131 एकूण व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहेत। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी शाहरुख खान आणि विक्रांत मेसी। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11, एप्रिल 2025 मध्ये पंतप्रधान मोदींना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान मित्र विभूषण देण्यात आला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी श्रीलंका। एप्रिल 2025 मध्ये पंतप्रधान मोदींना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान मित्र विभूषण देण्यात आला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी श्रीलंका। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12, मार्च 2025 मध्ये 34वा सरस्वती सन्मान 2024 कोणाला मिळाला? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी भद्रेश दास। ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13, दादासाहेब फाळके पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी वहिदा रहमान।
दादासाहेब फाळके पुरस्कार 2025ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी वहिदा रहमान. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. 2025च्या ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी अनोरा. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. आयफा अवॉर्ड्स 2025मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कार्तिक आर्यन. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. आयफा अवॉर्ड्स 2025मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कार्तिक आर्यन. प्रश्न क्रमांक 16. 2025चा 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी विनोद कुमार शुक्ला. 2025चा 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी विनोद कुमार शुक्ला. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. 2024च्या ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी मिकी मॅडिसन. 2024च्या ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर मिकी मॅडिसन यांना भेटलेला आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. डिसेंबर 2024मध्ये कोणत्या लेखकाला 34वा व्यास सन्मान 2024 मिळाला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी सूर्यबाल. डिसेंबर 2024मध्ये कोणत्या लेखकाला 34वा व्यास सन्मान 2024 मिळाला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी सूर्यबाल. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. कोणत्या कन्नड लेखकाने आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 जिंकला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे U.R. अनंतमूर्ती. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी बानू मुस्तक. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. कोणत्या कन्नड लेखकाने आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 जिंकला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी बानू मुस्तक. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. मे 2025मध्ये कॅनडा इंडिया फाउंडेशन ग्लोबल इंडिया ऑफ द इयर पुरस्कार कोणाला प्रदान केला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी सद्गुरू जगवी वासुदेव. मे 2025मध्ये कॅनडा इंडिया फाउंडेशनने ग्लोबल इंडिया ऑफ द इयर पुरस्कार कोणाला प्रदान केला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी सद्गुरू जगवी वासुदेव. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. जागतिक अन्न पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी मारिया गेला हंगरिया. जागतिक अन्न पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी मारिया गेला हंगरिया. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या देशाच्या स्लिम्बन शहराच्या प्रतिष्ठित की ऑफ ऑनर प्रदान करण्यात आलेला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी पोर्तुगाल. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने कोणत्या व्यक्तीला सन्मानित करण्यात आले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए कुमार मंगलम बिर्ला. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने कोणत्या व्यक्तीला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए कुमार मंगलम बिर्ला. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. आंतरराष्ट्रीय जल पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर हिमांशु कुलकर्णी. आंतरराष्ट्रीय जल पुरस्काराने सन्मानित
होणारे पहिले भारतीय कोण ठरलेत? तर डॉक्टर हिमांशू कुलकर्णी हे ठरलेले आहेत. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. T20 वर्ल्ड कप 2024मध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा किताब कोणाला मिळाला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, संजू सॅमसन. T20 वर्ल्ड कप 2024मध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा किताब कोणाला मिळाला आहे? तर संजू सॅमसन यांना मिळालेला आहे. ऑप्शन सी या